आणि ठाकरेंची एक महत्त्वाची प्रतिक्रिया, भाजप ईव्हीएम घोटाळा करून जिंकला तर देशात मोठा असंतोष होईल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। ईव्हीएम वरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय, तर पराभव दिसू लागल्यानं ईव्हीएम वर बोलू लागलेत असं फडणवीस यांनी ठाकरेंना उद्देशून म्हटलंय। शेतकरी आहेत, कामगार आहेत, सगळ्यांमध्ये असंतोष आहे आणि तरी देखील त्यांचा असं थोडासा समज केला जातोय की काय करणार, पण ईव्हीएमनी हे जिंकू शकतात। मला आता अशी एक भीती वाटते की ईव्हीएम हे काही करू न करू, पण जनतेत असं एक गैरसमज पसरवला जातोय की जिंकत आहेतच आणि जिंकत नाहीये। कारण आता तुम्ही वस्तुस्थिती सांगितली, वस्तुस्थिती पाहिली, जर दुर्दैवाने ईव्हीएमचा घोटाळा करून जिंकले तर देशात मोठा असंतोष होईल, देशात मोठा असंतोष आहे। मला असं वाटतं की याच्यावर आता उत्तर देण्यालायक देखील राहिलं नाहीये, कारण या लोकांची सवय आहे, हे जिंकले तर ईव्हीएम चांगली, हे हारले तर ईव्हीएम वाईट। आता त्यांना माहिती आहे की दारुण पराभव या निवडणुकीत होणार आहे, त्यामुळे आधीच ईव्हीएम बद्दल बोलणं त्यांनी सुरू केलेलं आहे। माझा एकच या ठिकाणी सगळ्यांना सवाल आहे, देशाच्या इलेक्शन कमिशननी ओपन चॅलेंज दिलं आहे, ओपन चॅलेंज, ईव्हीएम टॅम्पर करून दाखवा। एकही पॉलिटिकल पार्टी करू